राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल लागला। भाजपनं जवळपास सगळ्या जागांवरती दणदणीत असा विजय खेचून आणला। पण या सगळ्यात लातूरची मात्र मोठी चर्चा होते, कारण ज्या काही मोजक्या महापालिका भाजपनं गमावल्या त्यात लातूरचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। कारण या ठिकाणी भाजपचा नुसता नाही तर दारुण पराभव झालाय। पण भाजपचा हा पराभव काँग्रेसमुळे नाही तर त्यांच्याच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांमुळे झालाय। कसा पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। लातूर महापालिका निवडणुकीचा प्रचार यावेळी चांगलाच गाजला। सुरुवातीला लातूर महापालिका प्रचारादरम्यान एवढी काही चर्चेत नव्हती, कारण तेच आपले नेहमीचे आरोप प्रत्यारोप, राजकीय कुरघोडी यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलेलं शाब्दिक युद्ध हे नेहमीच होतं। परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि वादात ठिणगी पडली। त्यांच्या या वक्तव्यानं लातूरचं राजकारण फिरलं। चव्हाणांनी थेट लातूरकरांच्याच भावना दुखवतील असं वक्तव्य केलं। रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील याची 100% खात्री व्यक्त केली आणि त्यांच्या या वक्तव्यानं काँग्रेसच्या हाती आयतं कोलीत आलं। आता माजी मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख आणि लातूरकर यांच्या भावनिक नात्यामध्ये कोणीच कधीच आडवं येऊ शकत नाही। आजपर्यंत देशमुख म्हणतील तीच पूर्व दिशा लातूरची राहिली आहे। त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या 3 पैकी 2 मुलांच्या हाती लातूरकरांनी सत्ता दिली। पण आता महापालिकेच्या प्रचारात जोशात असलेल्या रवींद्र चव्हाणांकडून तीच एक चूक झाली। काँग्रेस आणि आमदार अमित देशमुख यांनी चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपवरती टीकेची झोड उठवत रान पेटवून दिलं। आता विलासराव देशमुख म्हणजे लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तोच विषय रवींद्र चव्हाणांनी दुखवला। त्यानंतर विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांचा व्हिडिओ समोर आला। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। दोन्ही हात जोडून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं पण कोरलेलं नाही, असं म्हणत रितेश देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा विरोध केला। एवढंच नाही, मतदानाच्या आदल्या दिवशी सुद्धा रितेश देशमुख यांनी एक पोस्ट सोशल मीडियावरती टाकली, ज्यात विलासराव देशमुख यांचा फोटो होता आणि मेसेज होता, आता ही सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय। आता विलासराव देशमुखांसोबतच रितेश देशमुख यांचेही तगडे फॉलोअर्स संपूर्ण महाराष्ट्रात आहे। रितेश देशमुखांच्या सभेला लातूरकरांचा मिळणारा प्रतिसाद आपण सगळ्यांनीच पाहिलाय। पण रवींद्र चव्हाणांनी भाजपकडे फिरणारं वारं हे पायावरती कुऱ्हाड मारून काँग्रेसकडे वळवलं। आरोप प्रत्यारोप चालत असतात। भाजप सुद्धा विधानसभेपासून लातूरमध्ये पाय जमवताना पाहायला मिळाली होती। त्यामुळेच विधानसभेला धीरज देशमुखांना फटकाही बसला होता। पण चव्हाणांच्या एका वक्तव्यानं लातूरकरांची मनं दुखावली गेली। बरं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातून पक्षाची सुटका करण्याचा प्रयत्नही केला। विलासराव देशमुख यांच्याबद्दल आदरभाव व्यक्त करतानाच लातूरसाठी गोपीनाथ मुंडे यांचेही योगदान विसरता येणार नाही असं सांगत फडणवीसांनी बॅलन्स साधला। पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही, कारण लातूरची सत्ता पुन्हा एकदा काँग्रेसच्या हातामध्ये गेली। काँग्रेस आणि वंचितची इथे आघाडी होती। लातूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं मोठी आघाडी घेतली। अगदी सुरुवातीपासूनच सुरुवातीच्या कालामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरस दिसत होती। मात्र काँग्रेस पक्षाने 37 तर वंचित बहुजन आघाडीने सर्व 5 जागांवरती आघाडी घेतल्याचं सुरुवातीला दुपारनंतर पाहायला मिळालं। भाजपसाठी हा धक्का बसला। काँग्रेस आणि वंचित आघाडीने बहुमताच्या दिशेनं वाटचाल केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान केले होते आणि याचाच हा फटका भाजपला बसला। अगदी लातूर महापालिकेच्या शुक्रवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती। लातूरकरांनी या ठिकाणी काँग्रेस आणि वंचित आघाडीला भरभरून मतदान केलं आणि शेवटी काँग्रेस 43, भाजप 22, वंचित बहुजन आघाडी 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष 1 असा निकाल समोर आला आणि या ठिकाणी 70 जागांपैकी काँग्रेस वंचित आघाडीनं 47 जागांवरती बाजी मारत महानगरपालिकेवरती एक हाती सत्ता मिळवली। काँग्रेसचे नेते आणि आमदार अमित देशमुखांनी या ठिकाणी शिस्तबद्ध प्रचार करत भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत पुन्हा एकदा लातूर महानगरपालिकेवरती वर्चस्व मिळवलं। माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर महापालिकेवरती वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते, पण रवींद्र चव्हाणांची एक चूक नडली आणि लातूरची सत्ता भाजपच्या हातून गेली। या ठिकाणी काँग्रेसने वंचित आघाडीच्या मदतीने सत्ता काबीज केली। लातूरच्या या विजयानं दाखवून दिलं की विलासराव देशमुख हा लातूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.